लय दिवसापासून बाहेरूनच बघू राहिलो राजगंगा गणपती. मग आज दर्शनच घेऊन टाकू त्याचं. मग आपल्याला पुण्यावरून घरी जायचं आहे म्हणून डायरेक्ट जाता जाता आपल्याला भीमा गोरेगावचा जयस्तंभ दिसला, त्याचं दर्शन करून टाकू म्हणलं. मग दर्शन करायला गेलो. मस्तपैकी त्याच्यावर नावं बिवं लिहिलेले बरं का योद्ध्यांचे. मग त्याचं दर्शन एकदम व्यवस्थितरित्या करून घेतलं आणि मग डायरेक्ट निघालो आपण राजगावच्या दिशेने. भीमा नदीवरून गाडी टाकली आणि 0 मिनिटामध्ये येऊन पोहोचलो आपण राजगावच्या पाठीपाशी. मग म्हणलं चला आता मंदिरात दर्शन घेऊ. मग डायरेक्ट आहे ना मंदिरामध्ये जायला निघालो आणि 0 मिनिटात रॉयल एंट्री मंदिरात मारली आणि पुढे डायरेक्ट सहल होती. म्हणलं आता 2-3 तास काय दर्शन होत नाही. मग म्हणून आहे ना मस्त सिनेमॅटिक शॉट काढून घेतले वरून गणपतीचे. आणि दत्तांचं पण मंदिर होतं बरं का, एकदम छान होतं. आणि मंदिराचा जो परिसर आहे ना एकदम शांत आणि भक्तिमय झालेला होता बरं का, खूप भारी वाटत होतं. आणि मी तर 2-3 तासापासून लाईनीलाच उभं होतो. ही सहलीची ना लाईनच संपत नव्हती. आणि हे बारकरी पोरं एवढं काही इच्छा सांगू राहिले काय ना उंदराच्या कानामध्ये, मला तर काही समजतच नव्हतं सिस्टीम. मग डायरेक्ट आहे ना मस्तपैकी रॉयल एंट्री आपण मंदिरामध्ये टाकली आणि लवकर दर्शन करून घ्या. मी कसा तरी व्हिडिओ काढला, तिथे अलाउड नव्हतं बरं का. मस्त बोलणे खाल्ले, 0 मिनिटामध्ये दर्शन घेऊन आहे ना बाहेर आलो. आणि तिथं डायरेक्ट आहे ना 1690ची पेशवेकालीन ढोल ठेवलेलं होतं. म्हटलं बेकार एकदम. मग डायरेक्ट उद्यानामध्ये गेलो आणि तिथं पाहिलं मी मित्र जयदीप इथं काय करायला काय माहिती. आणि डायरेक्ट गेलो पुढं. मग या सियाला माहितीच नाही वाटतं तो जंगलचा राजा आहे म्हणून एवढं निवांत बसला. आणि मग फुलं बी होते बरं का तिथं, पण तोडून घेतले असते पण नेमकं त्यांना द्यायला कोण नाही आपल्याकडं म्हणून नाही तोडले. मग दर्शन करून आहे ना डायरेक्ट बाहेर आलो, घराच्या दिशेने निघालो. चला मग तुम्ही तेवढं मुकुल चावलेल फॉलो करून टाका, संपला विषय.